मंडळी नमस्कार, बिग बॉस मराठी सीझन 5 च्या या आठवड्याचे शेवटचे वोटिंग ट्रेंड्स घेऊन आले तुमच्यासाठी खास. कोण होणार टॉप आणि कोण होणार नंबर शेवटला राहणार 6 नंबरला. नंबर 6 ला जे आहेत ते सदस्य कोणते आहेत प्रथमतः मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की 6 जण आहेत टॉप 6 मध्ये. नंबर 6 म्हणजे टॉप मध्ये जे 6 आहेत त्यापैकी कोण होणार विजेता, कोण होणार रनर अप आणि कोण घेऊन जाणार मनी बॅग. मित्रांनो नंबर 6 ला जे आहे ते आहेत जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकरांना सर्वात कमी वोट पडून या आठवड्यामध्ये नंबर 6 ला जान्हवी किल्लेकर आहेत. नंबर 5 ची जर गोष्ट करायची म्हटली तर नंबर 5 ला आहेत निक्की तांबोळी. तुम्हाला निक्की तांबोळीचा खेळ कसा वाटला ते तुम्हाला नक्कीच एका शब्दात सांगता येईल निक्की तांबोळी कशी खेळली ते. म्हणून आज शेवटच्या आठवड्यात का होईना नंबर 5 ला जे आहे ते निक्की तांबोळी आहे. आणि निक्की तांबोळी विनर होणार का हा तुमचा प्रश्न नक्कीच असेल तर 100% निक्की तांबोळीच्या खेळानुसार निक्की तांबोळीला विजयी करायला कोणीच हा म्हणणार नाही असा तो विषय आहे. नंबर 4 ला जर कोण असेल तर ते आहे अंकिता वालावलकर. अंकिता वालावलकर आणि डीपी दादामध्ये चुरशीचा खेळ आहे. अंकिता वालावलकरला जी वोट आहे ते धनंजय पवारपेक्षा कमी वोट पडलेले आहेत या फायनल वोटिंग ट्रेंड्स मध्ये. म्हणजेच अंकिता वालावलकर आहे नंबर 4 ला. नंबर 3 ची जर गोष्ट करायची ठरली तर नंबर 3 ला आहेत धनंजय पवार. धनंजय पवार यांचा खेळ जो पाहिला तो शेवटच्या 3 ते 4 आठवड्यामध्ये आपण जबरदस्त खेळ पाहिलेला आहे डीपी दादांचा. जे की अंकिताने त्यांना खूप हे पण केलं, तुम्ही बाथरूम मध्ये झोपता वगैरे वगैरे गोष्टी करता, आळशी हात वगैरे वगैरे या गोष्टी, तरी पण वोटिंग मध्ये धनंजय पवार हे अंकिताच्या वरती गेलेले आहेत. तर नक्कीच 2 नंबरला कोण आहे तर नंबर 2 ला आहेत अभिजित सावंत. अभिजित सावंत जे आहेत त्यांचं फर्स्ट इंडियन आयडल जे जिंकले होते त्याच्यामुळं त्यांचं फॅन फॉलोइंग जे आहे ते संपूर्ण इंडस्ट्री आहे. बॉलिवूड मराठी इंडस्ट्री ही सगळी आहे त्यांना वोटिंग करण्यासाठी. आणि आज तर त्यांना सगळे जे बॉलिवूडचे जे गायक आहेत सोनू निगम साहेब वगैरे वगैरे सगळे जे आहेत राहुल वैद्य वगैरे यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आहे. त्यांना वोटिंग करा असं विनंती सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना केलेली आहे. तर नंबर 2 वरती आहेत अभिजित सावंत. आणि नंबर 1 ला जर कोण म्हणायचं कोण म्हणू शकतो आपण मित्रांनो तर नंबर 1 ला ज्याला कोणी सपोर्टेबल सिस्टम नाहीये मोठी अशी की तुम्ही वोट करा असं सांगण्यासाठी, ना कोणता बॉलिवूडचा ऍक्टर ना कोणता मराठी इंडस्ट्रीतला ऍक्टर कोणी सांगू शकतं त्याला की याला वोट करा वगैरे वगैरे. पण भाई यांच्या जवळपास पण वोटिंगला नाहीये तो म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला गोलीगत वोटिंग पडतंय या सीझन मध्ये आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये. म्हणजेच काय तर 1 नंबरला राज्य करतोय सूरज चव्हाण. गोलीगत पॅटर्न बुकीट टेंगुळ आणलेला आहे. सगळ्या खेळाडूंना आता त्याने खूप मागे टाकलेला आहे आणि त्याच्या जवळ जर जायचं असेल तर या लोकांना खूप वोटिंग करायला पाहिजे होतं बाकीच्यांना तर त्याच्याजवळ गेले असते. म्हणजेच काय तर ट्रॉफीचा हकदार 100% वोटिंग ट्रेंडनुसार आहे सूरज चव्हाण. कोणीही याला हरवू शकलं नाही. आणि आता बिग बॉस काय करते ते आपले नक्कीच आपण पाहूया मित्रांनो. तर बघूया काय होते. उद्या आहे ग्रँड फिनाले आणि आजचा हा शेवटचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आहे. तर तुमच्यापर्यंत तो पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. तर तुमचे टॉप 5 कोणते आहेत, टॉप 3 कोणते आहेत, टॉप 2 कोण आहे, जिंकणार कोण ही नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. नमस्कार, धन्यवाद.